नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या 4थ्या धड्याचा शेवटचा भाग. या धड्याचं नाव आहे कोण व कोणांच्या जोड्या. तर चला सुरू करूया शेवटच्या भागाला. विरुद्ध कोण. ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. म्हणजे दोन किरणे आहेत, त्या किरणांनी एक विरुद्ध कोन किंवा विरुद्ध किरणे आहेत, त्या दोघांनी एक कोन तयार झाला, त्याला विरुद्ध कोन म्हणतात. दोन रेषांनी एकमेकांना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे ही समान असतात. याचा अर्थ काय आपण एका चित्रातून किंवा आकृतीतून पाहून घेऊ. ही दोन किरणे आहेत जी एकमेकांना एका बिंदूत छेदून जातात. तेव्हा इथे जो वरती जो कोन बनतो त्या कोणाला विरुद्ध कोन म्हणतात. कोणाचा विरुद्ध कोन म्हणतात? बरोबर खालच्या दिशेला जो कोन बनतो त्याला. तसेच ह्या डाव्या बाजूला जो कोन बनला तोही कोन या उजव्या बाजूच्या कोनाचा विरुद्ध कोन असतो. आणि लक्षात ठेवा, ह्या विरुद्ध कोनांची मापे ही नेहमी समानच असतात. म्हणजे समजा इथे वरती जर 90 अंशाचा कोन जर बनला तर खाली सुद्धा 90 अंशाचाच कोन बनेल. शेजारील आकृतीत रेषा पीटी व रेषा आर एस या परस्परांना क्यू बिंदूत छेदतात. तर तिथे बघू शकता पीटी रेषा आणि आर एस रेषा या क्यू बिंदूत छेदतात. कोन पी क्यू आर हा किरण क्यूपी आणि क्यू आर यांनी तयार झालाय. तर कोन पी क्यू आर किरण क्यूपी आणि किरण क्यू आर ने बनलाय. तसाच एस क्यू टी म्हणा किंवा टी क्यू एस हा जो कोन आहे तो क्यू एस आणि क्यू टी या किरणांनी बनलाय. परंतु लक्षात ठेवा दोघांचाही छेदनबिंदू समान आहे. तर इथे म्हणू शकता आपण, तर दोन किरणे जर कुठलीही घेतली तर क्यूपी आणि क्यू आर म्हणजेच काय, क्यूपी आणि क्यू आर ही दोन किरणे घ्या. तर क्यूपी आणि क्यू आर या किरणांचे विरुद्ध कोन अनुक्रमे म्हणजे क्यूपी आणि क्यू आर यांचे विरुद्ध कोन किंवा विरुद्ध किरण कोण आहेत. क्यू आर चा विरुद्ध कोन आहे क्यू एस आणि क्यूपी चा विरुद्ध कोन आहे क्यू टी. तर क्यूपी व क्यू आर या किरणांचे विरुद्ध किरण अनुक्रमे क्यू टी आणि क्यू एस आहे आणि त्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन एस क्यू टी आहे. म्हणून एस क्यू टी कोन हा पी क्यू आर कोनाचा विरुद्ध कोन आहे असे म्हणतात. म्हणजे इथे जो किरण आपल्याला भेटला पी क्यू आणि क्यू आर, हा जो किरण क्यूपी आणि क्यू आर भेटला यांची आपल्याला विरुद्ध किरणे काढली आपण. तर क्यू आर चा विरुद्ध किरण भेटला क्यू एस आणि क्यूपी चा विरुद्ध कोन किरण घेतला क्यू टी. तर पी क्यू आर कोणा बरोबर बरोबर दुसरा एक विरुद्ध कोनही बनला, तो आहे एस क्यू टी. म्हणून आपण म्हणतो एस क्यू टी हा किरण कोन पी क्यू आर चा विरुद्ध कोन आहे. आता विरुद्ध कोनांचा गुणधर्म जाणून घेऊ. दिलेल्या आकृतीत कोन पी क्यू एस चा विरुद्ध कोन कोणता? तर कोन पी क्यू एस चा विरुद्ध कोन आपल्याला माहिती आहे, कोन आर क्यू टी. तर दिलेल्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोन पी क्यू एस चे मोजमाप दिले ए, कोन एस क्यू टी चे मोजमाप दिलेत बी म्हणजे हा एस क्यू टी चे मोजमाप दिले बी, कोन टी क्यू आर चे मोजमाप दिले सी म्हणजे कुठला टी क्यू आर हा, आणि नंतर पी क्यू आर किंवा पी क्यू आर क्यू पी घेतल्या त्याचे मोजमाप दिले आहे डी. असे आपण समजून चालू. कोन पी क्यू एस व कोन एस क्यू टी हे रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून त्यांची बेरीज बरोबर पूरक कोना इतकी असते म्हणजे 180. तसेच कोन एम एस क्यू टी व कोन टी क्यू आर हे रेषीय जोडीतील कोन आहे, मग त्या दोघांची बेरीज झाली 180. तर पाहू शकता ए बी आणि ए सी या दोघांची जर डावी बाजू पाहिली तर ती आहे ए प्लस बी बी प्लस सी, परंतु उजवी बाजू जर पाहिली तर ती किती आहे 180 180. म्हणजेच काय, जर उजवी बाजू समान असेल तर डावी बाजू समान असते. म्हणजे आपण लिहू शकतो ए अधिक बी बरोबर बी अधिक सी. परंतु दोन्ही बाजूतून जर बी बी वजा केली तर ए आणि सी ह्या दोघेही समान होतात. म्हणजेच काय, कोन पी क्यू एस व कोन टी क्यू आर यांची मापे समान आहेत म्हणजेच ते कोनांचे एकरूप आहेत. त्याचप्रमाणे कोन पी क्यू आर व कोन एस क्यू टी हे दोघे एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा गुणधर्म आपल्याला परीक्षेत विचारला जातो. आता वळूया सराव संच 20 कडे. रेषा एसी व रेषा बीडी परस्परांना पी बी या बिंदूतून छेदतात. आता मेजर अँगल एपीडी म्हणजेच काय, या कोनाचे माप दिले आहे 47 अंश. तर एपीबी बीपीसी आणि सीपीडी ह्या कोनांची मापे आपल्याला लिहायची. तर आपल्याला माहिती आहे जर एपीडी
हा कोण 47 अंशाचा आहे, त्याचा विरुद्ध कोण किती अंशाचा भेटेल? बीपीसी हा त्याचा विरुद्ध अंशाचा कोण आहे, म्हणजे ह्याचे अंशाचं याच्या कोणाचे माप जर 47 अंश आहे म्हणजेच बीपीसी हा कोणाचे मापही 47 अंशच असणार. त्यानंतर मग आपल्याला काढायचे एपीबी आणि डीपीसी या कोणांचे माप आहे. तर चला आपण सोडूयात हे उदाहरण. परंतु लक्षात ठेवा हा एपीबी आणि हा बीपीसी हा खरं तर रेषीय जोडीतील कोण बनतो आणि रेषीय जोडीतील कोणांची तुमचा बेरीज केली तर ते एकमेकांचे पूरक कोण असतात म्हणजे 180 अंश असतात. म्हणजेच काय, जर एका कोणाचे माप जर आपल्याला माहिती पाहिजे किंवा माहिती असेल तर दुसऱ्या माहिती असलेल्या किंवा माहिती नसलेल्या कोणाचे माप आपण काढू शकतो. कसे काढू शकतो? ज्या कोणाचे माप माहिती आहे त्याला 180 मधून वजा करा, आपोआप दुसऱ्या कोणाचे माप भेटेल. तर हा गुणधर्म किंवा ही प्रक्रिया आपल्याला लक्षात ठेवणे आपल्याला महत्वाचे आहे. आता उकल पाहू. एपीडी कोणाचा विरुद्ध कोण आहे? बीपीसी. या एपीडी कोणाचा विरुद्ध कोण आहे? बीपीसी. मी म्हटलंच होतं. त्यामुळे जितके कोणाचे माप एपीडीचे आहे तितकेच कोणाचे माप बीपीसीचे भेटेल. म्हणजेच काय, मेजर अँगल एपीडी म्हणजेच काय, ह्या एपीडी कोणाचे माप आणि ह्या बीपीसी कोणाचे माप सारखे असल्याने याचे माप ही 47 अंश झाले. त्यानंतर पाहू शकता आपला पुढचा कोण आहे? एपीडी आणि दुसरा आपण घेतला एपीबी. एक कोण घेतला एपीडी सारखा आणि दुसरा कोण घेतला एपीबी. आता हे खरं तर दोघेही रेषीय जोडीतील कोण आहे जर मी म्हटले तर ह्या दोन्ही कोणांची बेरीज केली तर आपल्याला पूरक कोणा इतकी भेटते म्हणजेच 180 अंश भेटते. म्हणजेच काय, ह्या जर दोन कोणांची जर बेरीज केली तर बरोबर आपल्याला उत्तर किती आले पाहिजे? 180. तर एपीडीचे आपल्याला उत्तर माहिती आहे की ते 47. तर 47 अंशच आपल्याला इथे लिहायचंय आणि कोण एपीबी आपल्याला काढायचंय आणि दोघांची बेरीज आपली 180 अंश आली. आता काम करू, जर डाव्या बाजून 47 घालवायचे वजा करायचे तर आपल्याला उजव्या बाजून पण 47 वजा करावे लागतील. तर तेच आपण केले. 47 वजा 47 डाव्या बाजूला आले फक्त एपीबी कोणाचे माप आणि उजव्या बाजूला 180 वजा 47 केले तर आपल्याला उत्तर आले 133. म्हणजेच काय, ह्या एपीबी कोणाचे माप भेटले? 133. आता पहा हा कोण एपीबी चा विरुद्ध कोण कोण आहे? कोण डीपीसी म्हणा किंवा सीपीडी म्हणा. म्हणजे याचे अंशाचे याच्या कोणाचे माप जितके अंश आहेत तितकेच कोणाचे माप ह्या डीपीसी किंवा सीपीडीचे मिळेल. म्हणजेच काय, एपीबी आणि सीपीडी विरुद्ध कोणाची जोडी आहे म्हणजेच काय, ह्या दोघांचे मोजमाप सारखे झाले त्यामुळे त्यांच्या कोणाचे माप आपल्याला 133 अंश इतके लिहिले. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे खाली लिहून ठेवली. आता प्रश्न क्रमांक दुसरा. रेषा पीक्यू व रेषा आर एस परस्परांना एम बिंदूतून छेदतात. मेजर अँगल पीएमआर म्हणजेच काय, पीएमआर कोणाचे माप दिले? 1 अंश. तर पीएमएस कोण, एसक्यूएम कोण आणि कोण क्यूएमआर यांची मापे लिहा. तर मागच्या प्रश्नामध्ये एका कोणाचे नाव 47 अंश दिले होते, यामुळे त्याच्या जागी फक्त 1 अंश लिहिले आहे. तर दोघांमध्ये उत्तर सारखेच असणार, परंतु फरक एवढाच आहे का तिथे आपल्याला एक संख्या दिली होती, इथे आपल्याला एक चल दिले आहे ते म्हणजे एक्स. तर चला आपण सोडूया ह्या प्रश्नाचं उत्तर. तर सगळ्यात पहिले जी कोण आपल्याला माहिती आहे त्या कोणाचा आपल्याला पूरक कोण शोधायचा आहे, तर तो आहे पीएमएस. तर आपण म्हणू शकता पीएमएस घ्या किंवा आरएमक्यू घ्या, कुठलाही घेतला तरी चालेल. तर पीएमआर चा विरुद्ध कोण आहे? कोण एसएमक्यू आहे. म्हणजेच काय, दोन्ही कोणांची जर मोजमाप घेतले तर दोघेही सारखेच येणार. म्हणजेच काय, पीएमआर चे जितके कोणाचे माप आले तितकेच आपले एसएमक्यू चेही येणार. म्हणून आपण एसएमक्यू आणि पीएमआर चे कोणाचे माप सारखेच घेतले तर एसएमक्यू चे मोजमाप आपल्याला कळले. आता पुढे पीएमआर आणि पुढचा पीएमएस हे खरं तर रेषीय जोडीतील कोण आले, कारण त्यांची एक भुजा सामायिक आणि दुसऱ्या असामायिक भुजा एका सरळ रेषेत येतात. त्यानंतर ते दोन कोण जे मिळतात रेषीय जोडीतील त्या दोन्ही कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणजेच काय, पीएमएस आणि पीएमआर हे दोघांचे पूरक कोण आहे, म्हणजे या दोघंही कोणांची बेरीज आपल्याला बरोबर 180 अंश मिळते. म्हणून आपण काय केले, पीएमआर चे मोजमाप लिहिले जे आहे 100 अंश आणि पीएमएस चे आपल्याला माहित नाही तर त्याचं नाव जशाच ठेवू आणि बाजूला लिहा उजव्या बाजूला 180 अंश. आता दोन्ही बाजूने x वगळले आहे किंवा वजा केले असता आपल्याला पीएमएस चे मोजमाप मिळेल 180 वजा x इतके. आता लक्षात ठेवा पीएमएस चे आपल्याला मोजमाप मिळाले
पीएमएस चा विरुद्ध कोण कोण आहे? आरएमक्यू. म्हणजे जितके मोजमाप पीएमएसचे असेल तितकेच मोजमाप आरएमएसचे असेल किंवा आरएमक्यूचे असेल. म्हणून आपण लिहिले पीएमएस आणि क्यूएमआर हा विरुद्ध कोणाची जोडी आहे, म्हणून दोघांचीही मोजमापे आपण सारखी लिहिली, तर आपल्याला क्यूएमआरचे आपल्याला उत्तर मिळून गेले. मग आपण उत्तरामध्ये तिन्ही कोणांची आपण मोजमापे अशी आपण लिहून ठेवली. आता आपण शिकणार आहोत बहुभुजाकृतीचे अंतरकोन. आता इथे आपण एक आकृती दिली आहे. यामध्ये एक त्रिकोण दिलाय एबीसी. या त्रिकोणामध्ये काही अंतरकोनी आहेत. अंतरकोन कुठले आहेत? त्रिकोणातले आतले कोण? तर हा आहे ए कोण, हा आहे बी कोण, हा आहे सी कोण. तर त्रिकोणाचे अंतरकोन कुठले आहेत? कोण ए, कोण बी व कोण सी. आता या तिन्ही कोणांची समजा बेरीज केली तर आपल्याला बरोबर 180 अंश इतकी आली पाहिजे. एन बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या अंतरकोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश गुणिले n-2 किंवा n-2 इतकी आली पाहिजे. आता ही n-2 काय येते किंवा कशी येते ते आपण पाहून घेऊ. आता इथे संख्या दिली आहेत, कोणाची नावे दिली आहेत, इथे कोण दिलेत आणि त्याच्या बाजूने संख्या लिहिलेत आणि अंतरकोनांची बेरीज दिली आहे. तर पहिला आहे त्रिकोण. तर इथे किती त्रिकोण बनले? तर एक त्रिकोण बनला. तर अंतरकोनांची बेरीज किती लिहिली? 180 गुणिले 1. नंतर घेतलंय चौकोन. चौकोनामध्ये किती कोण बनतात? 2 कोण बनतात. तर आपण लिहिले 180. एक त्रिकोण जर 180 अंश बनवतो तर 2 त्रिकोण किती बनतात? 180 गुणिले 2. तसेच पंचकोन घेतला तर त्यामध्ये 5 कोण येतात, परंतु 5 कोणामध्ये 3 त्रिकोण येतात, म्हणून 180 गुणिले 3 लिहिले तर 540. षटकोन मध्ये आपल्याला भेटतात 1, 2, 3 आणि 4, म्हणून 180 गुणिले 4 लिहिले. सप्तकोनामध्ये टोटल 1, 2, 3, 4, 5 कोण भेटतात, म्हणून 180 वजा गुणिले 5 लिहिले. अष्टकोनात 8 भेटतात, परंतु आपल्याला एकूण कोणांची संख्या भेटते 6, म्हणजेच काय 180 अंश गुणिले 6 बरोबर 1080 अंश इतकी, म्हणजे 1080 इतकी. तर तुम्ही पाहू शकता अष्टकोनामध्ये बाजू किती असतात? 8, परंतु त्यामध्ये कोणांची संख्या किती असते? 6. तर तुम्ही म्हणू शकता या दोघांमध्ये नेहमी 2चा फरक असतो. म्हणजेच काय, आपण जर एन आकृती किंवा एन बाजू असलेला कोण घेतला, त्रिकोण म्हणजे काय? 3 भुजा, चौकोन म्हणजे काय? 4 भुजा. तसाच एन बाजू असलेली किंवा एन भुजा असलेली जर आकृती घेतली तर आपल्यामध्ये त्यामध्ये किती त्रिकोण भेटतील? नेहमी 2 कमी, म्हणजेच किती? n-2. आणि तीच संख्या बरोबर 180 बरोबर गुणाकार होते, म्हणून आपण लिहिले अंतरकोनांची जर आपण बेरीज केली तर 180 अंश गुणिले n-2 इतकी भेटते. आता चालूया त्रिकोणाचा बाह्य भाग. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या अंतरकोनाची रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन असे म्हणतात. तर पहा, त्रिकोणाची कुठली एक बाजू वाढवा, त्यावरती जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या अंतरकोनाशी रेषीय जोडीचा कोण बनवतो त्याला त्या कोणाला म्हणतात त्रिकोणाचा बाह्य भाग किंवा त्रिकोणाचा बाह्य कोन. आता हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये आपण कुठलीही एक बाजू जरी आपण वाढवली, समजा ही AQ किरणाची बाजू वाढवली किंवा ही QD किरणाची बाजू वाढवली किंवा ही CP किरणाची बाजू वाढवली, तर हा कोण म्हणजे हा जो कोण घेतला समजा QAP त्यानंतर QAC, तर हे दोन कोण एकमेकांचे रेषीय जोडीतील कोण होतात आणि कोण QAP हा त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतो. तसाच QBD हा एक बाह्य कोन होतो. तसाच PCD हा एक त्रिकोणाचा बाह्य कोन होतो. ते पाहू शकता ABC त्रिकोणाची बाजू BC आकृतीत दाखवल्याप्रमाणे वाढवली. तर ABC त्रिकोणामध्ये ही BC जी बाजू आहे, ही BC ची बाजू आहे ती आपण वाढवली, तर त्रिकोण किंवा कोण ACD हा नवा त्रिकोण किंवा हा नवा कोण त्रिकोणाबाहेर तयार होतो. म्हणजेच कुठला? हा ACD वाला. तर कोण ACD हा ABC चा बाह्य कोन आहे. ACD व ACB हे रेषीय जोडीतील कोणची जोडी आहे. तसेच PAB QBC हे ही ABC चे बाह्य कोन आहेत. त्यासाठी आपल्याला CA ची बाजू आणि AB ची बाजू फक्त वाढवावी लागेल. आता आहे बाह्य कोनाचा गुणधर्म. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोनाच्या दुरुस्त अंतरकोनांच्या मापांच्या बेरचे एवढे असते. तर एक आपण करूया. हा एक त्रिकोण आहे ज्यामध्ये आपण QR ही भुजा वाढवली, त्यामुळे हा एक बाह्य कोन बनला, त्याचं नाव घेतले PRS. तर ह्या PRS चा दुरुस्त कोन कुठले? तेही अंतर कोण पाहिजेत, म्हणजे तो आहे P कोन आणि हा Q कोन.
तर ह्या पी कोण आणि क्यू कोणाची जर बेरीज केली तर ह्यांची जी एवढी बेरीज येईल तितक्याच मापाचा कोण हा आपला PRS हा असतो, हे यामध्ये दिले आहे. तर पाहू शकता शेजारील आकृतीतील कोण PRS हा QPR कोणाचा बाह्य कोण आहे. कोण PRQ हा त्याचा लगतचा अंतर कोण आहे, म्हणजेच कोणला PRQ हा खरं तर PRS चा लगतचा कोण आहे. इतर दोन कोण अंतर कोण आहेत म्हणजे कोण P आणि कोण Q हे PRS पासून लांबच आहेत, म्हणजेच कोण हा P आणि हा Q हा R कोणापासून किंवा PRS कोणापासून खूप लांब आहेत. तर म्हणून आपण म्हणतो कोण P व कोण Q यांचे किंवा हे PQR कोणाचे दुरुस्त अंतर कोणाचे म्हणतात. कारण कोण P चे आणि कोण Q ची समजा बेरीज केली तर त्यांचे जितके मोजमाप आहेत तितकेच मोजमाप आपल्या कोण PRS चे एवढे येणार. तर पहा कोण M चे मोजमाप अधिक कोण Q चे मोजमाप अधिक कोण PQR हे बरोबर 180 अंश येते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज असते खरं तर. तर बघा हा कोण Q हा कोण P आणि कोण PRQ ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपली 180 अंश येते. आता खरं तर PRQ आणि PRS हे रेषीय जोडीतील कोण झाले. ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा 180 अंशाचीच असते. तर पहा दोघांची समजा उजवी बाजू समान असेल तर डावी बाजूही समानच असते. मग आपण दोन्हींची डावी बाजूला आपण समान करून घेतली किंवा एक बरोबर कंपेअर केला तर कोण M कोण P आणि कोण PRQ एका डाव्या बाजूला लिहिले आणि कोण PRS आणि कोण PRQ उजव्या बाजूला लिहिले. तर पाहू शकता MPRQ आणि MPRQ दोघांमध्ये समान आहे म्हणून दोघांमधून वजाबाकी जर केली म्हणजे कोण MPRQ आणि दोन MPRQ हे दोन्ही मधून जर वजा केले तर आपल्याला काय भेटेल, हे दोघे निघून जातील. मग उरले काय कोण M कोण P व कोण Q या दोघांची बेरीज ही कर तर कोण QRS इतकीच राहील. तर ही झाली त्याची प्रूफ. कोण P आणि कोण P हे खरं तर बाह्य कोणाचे इतकेच का झाले किंवा बाह्य कोणाच्या मोजमापा इतके का झाले. तर हा आपल्याला गुणधर्म परीक्षेत विचारला जातो, तेव्हा हा पूर्ण प्रूफ आपल्याला माहिती पाहिजे. तर आता सोडूया सराव संच 21. पहिला प्रश्न आहे कोण ACD हा कोण ABC चा बाह्य कोण आहे. कोण A व कोण B यांची मापे समान आहेत. जर ACD चे 140 अंश इतके समान आहेत अंशाचे माप आहे तर कोण A व कोण B यांची मापे काढा. तर चला उकल मध्ये आपल्याला माहिती आहे कोण A कोण B यांची बेरीज खरं तर कोण ACD एवढीच असते आणि आपल्याला दिली आहे या दोघांचे समान माप असल्या कारणाने आपण दोघांचे समान माप असले तर कोण A आणि कोण B हे एकमेकांचे समान आहे तर आपण लिहू शकतो कोण A आणि कोण B एकमेकांना समान आहेत तर A च्या जागी B लिहा किंवा B च्या जागी A लिहिले तरी चालतील. तर आपल्या दोघांची समान असल्यामुळे दोघांची संख्या किंवा मोजमाप हे द्विगुणित किंवा डबल होईल. तर आपण लिहिले 2M कोण A बरोबर 140 कारण ACD चे माप आपल्याला दिले 140. हा त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म आहे आणि दोनही जर डाव्या बाजूला उजव्या बाजूला जर घेऊन आले तर 2 हा डाव्या बाजूला गुणाकारात आहे तर उजव्या बाजूला गेल्यावर भागाकारात जाईल तर 140 भागिले 2 उत्तर आले 70. म्हणजेच काय कोण A चे मोजमाप जर 70 आले तर ह्या नियमानुसार किंवा दिलेल्या प्रश्नामध्ये माहितीनुसार B चे माप A इतकेच आहे म्हणजेच कोण B चे माप 70 जाणार. तर आपण उत्तर असे लिहितो कोण A आणि कोण B यांचे उत्तर आले बरोबर 70 इतके. शेजारील आकृतीतील कोणाची मापे पाहून त्यावरून दिलेल्या कोणाची मापे पहा. आपल्याला या दिलेल्या कोणाची मापे लिहायची म्हणजे कुठली 4y 6y आणि 8y ही आपल्याला दिलेली आहेत आणि बाकी कोणाची मापे आपल्याला काढायची आहेत. तर चला आपण बाकी कोणाची मापे आपण काढून घेऊया. तर हे बघा कोण AOB हा 8y इतका आहे किंवा 8y हे कोणाचे माप आहे. कोण COD हा 6y इतका आहे आणि कोण EOF हा 4y इतका आहे. आता तुम्ही पाहू शकता कोण AOB आणि EOD हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहे म्हणजेच काय AOB चे जितके मोजमाप भेटेल तेवढेच EOD चे असणार म्हणून आपण लिहिले कोण AOB 8y असेल तर कोण EOD हा सुद्धा 8y इतकाच येईल आणि ते कशामुळे कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहे. त्यानंतर बघा कोण FOE घ्या किंवा कोण EOF असे वाचन करा. हा कोण BOC चा विरुद्ध कोण आहे तर हा 4y इतका असेल तर BOC सुद्धा 4y इतका असेल. म्हणजेच काय
कारण असे कारण हे दोघे विरुद्ध कोण आहेत. आणि सगळ्यात शेवटी COD हा 6y इतका आहे, तर AOF हा त्याचा विरुद्ध कोण असल्या कारणाने त्याचे मापही 6y इतकेच येणार, म्हणून आपण लिहिले 6y बिकॉज ऑफ किंवा कारण आहे विरुद्ध कोण. आता AOF, AOB आणि BOC हे खरं तर एका सरळ रेषकोन बनवतात. म्हणजे कुठले कुठले? AOF म्हणजे हा आपला झाला हा AOF, त्यानंतर भेटला आपल्याला AOB आणि नंतर भेटतो आपल्याला BOC. तर BOC हे सगळे एका सरळ रेषेत येतात म्हणजे 180 अंश झाले. बघा हे सरळ रेषातले कोण आहेत, त्या सरळ रेषेचे कोण 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 बनले, तर हा AOF बनला, हा AOB बनला आणि हा BOC बनला. ह्या तिन्ही कोणांची जर बेरीज केली तर आपले उत्तर किती आले? 180 अंश इतके. तर आपण तिघांची बेरीज केली आणि तिघांचे मोजमाप इथे टाकले किंवा ठेवले. तर AOF चे मोजमाप आपण घेतले आहे आधीच, ते भेटले 6y. AOB चे आपल्याला माहिती आहे 8y आणि BOC चे आपल्याला मोजमाप भेटले 4y. त्या तिघांची मापे आपण लिहिली ती 6y + 8y + 4y. तर y आपण जर कॉमन काढले किंवा बाजूला ठेवले तर 6 + 8 + 4 बरोबर 18y होतात. आणि 18y डाव्या बाजूला झाले तर 18 गुणाकारात आहेत तर बाजूला घेतले उजव्या बाजूला तर भागाकारात जातील. तर 180 भागिले 18 तर y चे उत्तर आले 10. आणि y चे उत्तर जर 10 आले त्या सगळ्यांमध्ये y चे उत्तर टाकले तर आपल्याला या सगळ्या कोणांची मोजमाप भेटतील. तर हा झाला 80, हाही झाला 80, हा झाला 40, हा झाला 40, हा झाला 60 आणि हा झाला 60. तर सगळ्यांचे मोजमाप आपण लिहिले आणि इथे खाली त्याचे उत्तर आपण असं लिहिले. तिसरा प्रश्न, त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजेच काय, याच्या दोन बाजू कुठल्या तरी समान असणार. या त्रिकोणामध्ये कोण A व कोण B यांची मापेही समान आहेत. कोण ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोण आहे. कोण ACB व ACD ची मापे अनुक्रमे 3x - 17 अंश व 8x + 10 अंश आहे. तर कोण ACB व ACD ची मापे काढा. तसेच कोण A व कोण B यांचेही माप काढा. तर आपल्या ह्या भागामध्ये आपण जितके काही गुणधर्म शिकलो आणि या आधी जितके विरुद्ध कोण, रेषीय जोडीतील कोण यांचे जे नियम आपण वाचलोय किंवा अभ्यास केला, हे सगळे इथे वापरायचे, तेव्हाच यांचे उत्तर आपल्याला भेटेल. तर पहिले आकृती काढूया. तर आपण म्हटले त्रिकोण ABC चा ACD हा बाह्य कोन झाला. म्हणजेच काय, कोण A आणि कोण B ची बेरीज ही बरोबर कोण ACD इतकीच होईल. आणि आपल्याला ACB म्हणजेच काय, ACB याचे मोजमाप दिले आणि ACD म्हणजेच काय, या कोणाचेही मोजमाप दिले. ते आहे 3x - 17 आणि 8x + 10. तर आपण म्हणू शकतो त्रिकोण हा कोण ACB आणि कोण ACD हे खरं तर रेषीय जोडीतील कोण झाले. तर याचा अर्थ काय, या दोन्ही कोणांची बेरीज केली तर आपलं उत्तर भेटते 180. तर आपण काम करू, कोण ACB आणि कोण ACD या दोघांचे बेरीज केली आणि आपलं उत्तर 180 इतके भेटेल, कारण ते रेषीय जोडीतील आहे म्हणून. तर हे समजा कंस उघडले तर 3x आणि 8x हे बेरीज होणार, परंतु -17 आणि +10 यांची वजाबाकी झाली तर आपल्याला -7 इतके उत्तर भेटेल आणि 8 आणि 3 11x आपल्याला उत्तर भेटले. आता -7 इथे भेटल्याने -7 विरुद्ध दिशेला गेले तर +7 होतात. तर 11x बरोबर 187 भेटतील. तर x ची किंमत किती आली, तर 11 ने या बाजूला भागले तर उत्तरातले 17, म्हणजे x चे माप आपल्याला भेटले 17. तर इथे 17 बरोबर ह्या दोन्ही कोणांमध्ये टाकू तर 3x - 17 म्हणजेच काय, 17 गुणिले 3 51 - 17 केले आणि तसेच 17 गुणिले 8 + 10 केले तर आपल्याला उत्तर अनुक्रमे 34 अंश आणि 146 अंश असे भेटले. आता पहा, तर कोण ACB भेटला 34 अंशाचा, कोण ACD भेटला 146. तर ACB भेटला आपल्याला 34 अंशाचा, ACD भेटला आपल्याला 146 अंशाचा. तर इथे पाहू शकता, या A कोणाची आणि B कोणाची जर बेरीज किंवा मापे समान असतील तर कोण A आणि कोण B या दोघांची बेरीज काय, बाह्य कोणा इतकी असते. त्यामुळे त्या नियमानुसार बाह्य कोणाचा गुणधर्म वापरला तर कोण A आणि कोण B यांची बेरीज ACD इतकी असते आणि दोघांची मापे समान दिलेत प्रश्नामध्ये म्हणून आपण 2m कोण A घेतला बरोबर 146. ह्या दोनांनी ह्या बाजूला भागले तर आपले उत्तर भेटले 73. तर कोण M, तर कोण A आणि कोण B या दोघांचे मोजमाप समान आहे म्हणून ते आले 73. तर अशा प्रकारे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण असे लिहितो. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो विरुद्ध कोण कुठले, त्रिकोणाचे बाह्य कोण कुठला, त्याचा गुणधर्म काय आणि त्याचा वापर आपण प्रश्नांमध्ये कसा वापर करू शकतो किंवा प्रश्नांमध्ये त्यांची उपयोग कसा होतो ते आपण पाहिले. तर हा धडा आपला इथेच थांबतोय. पुढच्या भागात पुढचा धडा घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.